ऑपरेशन टायगर पुन्हा राबवलेलं आहे सर. कधी ठरलं? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. 1 जुलै रोजी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना अनपेक्षित घडामोड घडली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळं गेल्या अवघ्या 15 दिवसात शिंदेंनी ठाकरे गटाला दिलेला हा दुसरा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींनंतर ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त करत सचिन अहिरांवर जोरदार टीका केली. सचिन अहिर यांची विधान परिषदेची टर्म संपणार आहे, त्यामुळे तिकडे जाऊन आमदारकी मिळवणार आहेत. तसंच उपसभापतीपदही त्यांनी पदरात पाडून घेतलंय. ही एक प्रकारची सौदेबाजी आहे. याला बंडखोरी नाही तर विकाऊ आमदार म्हणतात. ही सरळ सरळ गद्दारी आहे. अक्षरशः बाजार मांडला गेलाय. दरम्यान ठाकरे गटाचे अतुल भवर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला. त्यांनी संतप्त शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटलं, सचिन अहिर हा फिरता चषक आहे. तो आला काय गेला काय, शिवसैनिकांना काही फरक पडत नाही, चल निघ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. हा केवळ राजकीय डाव आहे की आणखी मोठ्या घडामोडींची नांदी, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर तुमचं मत काय? सचिन अहिर यांचा निर्णय योग्य आहे की राजकीय गद्दारी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.